नमस्कार, मी आशा शेंडे. ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणालेच होते की एक व्हिडिओ बनवून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शाळेसाठी. तर शाळेचं नाव सॉरी मी वाचून दाखवते, कारण आमच्या वेळी थोडंसं वेगळं होतं, आत्ता थोडंसं वेगळं आहे, चेंजेस केले त्याच्यामध्ये. सावित्रीबाई फुले विद्यालय, सीताबाई तांबे ज्युनियर कॉलेज, प्रतिभाताई पवार प्रशाला, श्री गजानन महाराज कन्या छात्रालय ओतूर यांचं वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होता. त्यासाठी मला शेख सरांनी आमंत्रित केलं होतं. 3 तारखेला म्हणजेच 3 जानेवारीला हा सगळा कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी मला बोलावलं, खूप सारा मान सन्मान दिला. शाळेने खूप माझे लाड केले आणि शाळेने विशेष म्हणजे एक भेट दिली आहे मला, ती तुम्हाला मी दाखवते. ही पैठणी मला शाळेने दिली आहे. माहेर वाशिन लेकीची साडी चोळी म्हणून ही पैठणी मला शाळेने दिली आहे. तर मी खरंच सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. विशेष म्हणजे शेख सर, तांबे मॅडम, परत नीलम तांबे मॅडम, श्रीहरी तांबे सर, घनवट सर, गाडेकर सर, ह्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. सगळे शिक्षक व इतर कर्मचारी सगळ्यांची मी खूप आभारी आहे. मला त्यांनी बोलावलं, मान सन्मान दिला आणि मी शाळेला आज एक वचन देते की जेव्हा पण भविष्यात कधी मला वाटेल माझी खूप छान परिस्थिती होईल, त्यावेळेस मी नक्कीच शाळेसाठी भरभरून मदत करेल. कारण शाळा माझीच आहे, त्या शाळेसाठी मला काहीतरी करायचं आहे. पण आज मी करू शकत नाही आहे, पण भविष्यात मी नक्कीच काहीतरी करेल शाळेसाठी. आणि परत एकदा मला सगळ्यांनी बोलावलं, एवढा मान सन्मान दिला, त्यासाठी मी खरंच खूप खूप आभारी आहे. आणि विशेषतः आमचे तांबे सर म्हणजे विलास तांबे सर, स्वर्गीय विलास तांबे सर, त्यांची मी खूप खूप ऋणी आहे की त्यांनी जर ही शाळा काढली नसती, ही संस्थाच जर चालू केली नसती, तर आमच्यासारख्या गरीब आणि मागासवर्गीय मुलींनी कुठं गेलो असतो. आमच्या शिक्षणाचं खरंच काही नव्हतं. मीच नाही तर इतर भरपूर मागासवर्गीय ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण कधीच झालं नसतं. त्या अशाच कान्याकोपऱ्यात पडून राहिल्या असत्या, त्यांच्याकडे कधीही कोणी लक्ष दिलं नसतं. तर खरंच स्वर्गीय विलास तांबे सरांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी मुलींसाठी हे सगळं आव्हान पेललं आणि मुलींना हे शिक्षणाचा खुला मार्ग करून दिला आणि त्यांना खरंच खूप शिकवलं, विनामूल्य शिकवलं. त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. पण भविष्यात मी नक्कीच शाळेसाठी काहीतरी करेल. धन्यवाद.